नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाटीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमधून बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट, तर अशा प्रकारचा एक महाटीबीटी वेबसाईटवरती मेसेज शो होत आहे. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळणार आहे. परंतु त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या महाटीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का महाटीबीटी स्कॉलरशिप असेल किंवा महाराष्ट्रामधील इतर प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील तर त्याबद्दलचं संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते. जर तुम्ही अजून टेलिग्रामचा किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर त्या दोघांच्यासुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर नक्कीच त्या ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात. तर महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तर तुम्हाला सुरुवातीला सांगतो की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट असेल आणि जे सुद्धा तुमच्या ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या स्कीम आहेत तर त्याकरता पैसे येण्याकरता मागच्या आठवड्यापासून चालू झालेलं आहे. तर 3 ते 4 दिवसापासून अशा विद्यार्थ्यांना फंड डिस्बर्स इन प्रोसेस अशा प्रकारचा एक मेसेज शो होत होता. तर आता हा पर्टिक्युलर विद्यार्थी आहे 2022-23चा. तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट या स्कॉलरशिप करता त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं. तर 2 दिवसापूर्वी इथे त्यांचा जेव्हा तुम्ही अंडर DDO हा फॉर्म होता आणि इथे त्यांनी जर चेक केलं तर त्याला दाखवत होतं की फंड डिस्बर्स इन प्रोसेस. आणि आजपासून हा स्टेटस अशा प्रकारचा शो होत आहे की बिल अमाऊंट क्रेडिटेड टू पूल अकाउंट. तर अशा प्रकारचा एक स्टेटस शो होत आहे. तर आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडले की हे काय आहे. तर फर्स्ट टाईम ह्या महाडीबीटीच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचं शो होत आहे. तर त्याकरता तुम्हाला ही पैसे तुम्ही फॉर्म भरण्यापासून ते तुमच्या पैसे बँक अकाउंटमध्ये येण्याची प्रोसेस एकदा समजून घेतली पाहिजे. तर जेव्हासुद्धा तुम्ही हा फॉर्म भरत असता तर फॉर्म भरल्यानंतर हा तुमचा फॉर्म अप्रूव्ड होतो आणि अप्रूव्ड झाल्यानंतर अंडर DDO हा तुमचा फॉर्म जात असतो. तर फर्स्ट टाईमला अंडर DDO फॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट हा तुमचा फॉर्म असतो. जेव्हा तुमच्यासुद्धा जेव्हा तुम्हाला पैसे येणार असतात तर हा अंडर DDO म्हणजे काय, DDO एक ऑफिसर आहे त्याच्याकडे हे सर्व फॉर्म कलेक्ट झालेले असतात. जेव्हा ह्या गव्हर्नमेंटकडून फंड मिळतो डिपार्टमेंटला ट्रान्सफर करण्याकरता मुलांच्या बँक अकाउंटवरती, तर तुमचा जो पर्टिक्युलर फॉर्म असतो त्याचे एक बिल निघत असतं आणि हे बिल अमाऊंट ही पास होण्याकरता अंडर DDO म्हणजे DDOकडे जाते. जेव्हा ही बिल अमाऊंट पास होते, ही बिल अमाऊंट पास झाल्यानंतर ही पूल अकाउंटमध्ये ही क्रेडिट होत असते. पूल अकाउंट म्हणजे काय की एक सेंट्रलाइज अकाउंट असतं, सेंट्रलाइज बँक अकाउंट असतं जे सुद्धा डिपार्टमेंटचं, त्याच्यामध्ये ही अमाऊंट जमा होते आणि ती अमाऊंट तिथून जमा झाल्यानंतर हे विद्यार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. तर तिथून पुढची ती प्रोसेस आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचं जर स्टेटस शो होत असेल तर 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. तर तुम्ही त्याबद्दलची कोणतीच काळजी करायची नाही. तर आता तुम्हाला एक प्रश्न अजून पडला असेल की आत्तापर्यंत हे शो का होत नव्हतं. तर आत्तापर्यंत हे असे स्मॉल डिटेल्स काही शो होत नव्हते. एकदा तुमचं फंड डिस्बर्स इन प्रोसेस दाखवत होतं आणि डायरेक्ट फंड हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत होता. परंतु या वर्षीपासून हे एक नवीन महाडीबीटीच्या वेबसाईटने हे इम्प्लिमेंट केलेलं आहे की विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टेप वाईज कळत जाईल की आत्ता तुमच्या फॉर्ममुळे काय होत आहे आणि काय होणार आहे ते. तर तुम्हाला आता संपूर्ण पद्धतीने तुमचा डाऊट हे क्लिअर झालेले असतील. तर इतर कोणते सुद्धा डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड कंटेंट घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.